सध्या राज्यामध्ये उन्हाच्या झळा तीव्र होत आहेत। परिणामी पाणी टंचाईची समस्या भीषण होत चालली आहे। विदर्भ मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणी नसल्यानं दुष्काळ गंभीर होत चाललाय। मुलाबाळांना हंडाभर पाण्यासाठी जीवाची बाजी लावावी लागते आहे। घोटभर पाण्यासाठीचा हा संघर्ष मन हेलावून टाकणार आहे। तळ गाठलेल्या विहिरी, हापशावर झालेली गर्दी, विहिरीत दोर टाकून पाणी काढण्याची धडपड, खांद्यावर हंडे घेऊन पुरुष बाया, अगदी चिमुकल्यांचीही मैलोनमैल पायपीट। हे चित्र राज्यातल्या अनेक खेड्यापाड्यात दिसतंय। एप्रिलमध्येच राज्यातल्या अनेक ठिकाणी पाण्याची भीषण टंचाई जाणवते। विहिरी आणि अन्य पाण्याचे स्रोत कोरडे ठाक पडल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आवासून उभा ठाकलाय। केवळ पिण्याचं पाणी नव्हे तर जनावरांसाठी आणि शेतीसाठी आवश्यक असलेलं पाणी उपलब्ध करणं देखील मुश्किल झालंय। जालना जिल्ह्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असल्यानं त्याचा थेट परिणाम आता भूजल पातळीवर पाहायला मिळतोय। पाण्याचे स्रोत आटत चालल्यानं पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण भटकंती करावी लागते। विहिरीत जे काही थोडं पाणी राहिले त्याच्यासाठी विहिरीवर ग्रामस्थांची झुंबड उडते। पाणी टंचाईच्या झळा किती तीव्र झाल्यात त्याचं उदाहरण देण्यासाठीचं हे चित्र बोलकं आहे। गावातले अबालवृद्ध पाण्यासाठी पायपीट करतातच, पण घरात लग्न असलेल्या तरुणीला देखील हंडाभर पाण्यासाठी विहीर गाठावी लागते। तिकडे परभणीत तर परिस्थिती अधिकच गंभीर आहे। गावात पाणीच नसल्यानं लोकांनी शौचालय कुलूप बंद केली आहेत। एवढंच नाही तर गावातल्या लोकांनी पाण्याची चोरी होऊ नये म्हणून अक्षरशः पाण्याच्या टाकीला कुलूप लावून टाकलंय। पाणीच नाही साहेब, काय करावं? पाणी भेटणं 8-8 दिवस पाणी भेटणं, आंघोळी नाहीत, काय नाही। तिथं बाजारावर बसायचं, ते धुण्याला पाणी भरायचं, काय करावं? पाणी नाही तर कुठून आणावं पाणी? आमची कोणी सोय करणारी तर माणूस उरला नाही जगामध्ये, कोणीच नाही या जगामध्येच नाही उरला आमची सोय करणारा। मग सगळ्या सोय केला, सगळ्या डुप्लिकेट करून गेले लोक। कुठं पाण्याची सोय नाही, आम्ही रात्रभर हापशावर बसतात। लेकरबाळाचे आम्ही लेकरबाळा घरी सोडून आम्ही हापशावर जाऊन रात्रभर बायको नवरा आम्ही जाऊन तिथे जाऊन बसताव। आम्हाला आंघोळीला सुद्धा पाणी नाही इथं। काय आमच्या ग्रामपंचायतनं खादवून पाईपलाईन आणली, तिच्या नळामध्ये काही पाईपलाईन पाणी नाही, काही नाही। हिर खणली, हिरीमध्ये सुद्धा काही आम्हाला काही समजा खोटं करून टाकले आमच्या ग्रामपंचायतनं। 2 किलोमीटर आता हापसा आहे, इथं येऊन पाणी भरून घेऊन जायचं। लांब 11 वाजले आता तरी बारी येत नाही आम्हाला, लांब आहे पाणी आम्हाला। गावात पाण्याची सोय नाही का? नाही सोय, पाणी नाही, काय नाही गावात। यंदा पाऊस चांगला होऊन सुद्धा राज्यातले अनेक जिल्हे तहानलेलेच आहेत। याची अनेक कारणे आहेत। पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, जलव्यवस्थापनाची कमतरता, त्यामुळे धरणं, तलाव आणि जलसाठ्यांची क्षमता कमी झालीय। तापमानात वाढ होत असल्यानं भूजल पातळीत घट होतीये। औद्योगिक आणि इतर कारणांसाठी पाण्याचा वापर वाढत चाललाय। सरकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाहीये। लाखोंचा निधी खर्च करून देखील अनेक भागात नळ योजना अपूर्णच आहे। राज्यातल्या अनेक वाड्या वस्त्यांवर सध्या पाण्यासाठी वणवण सुरू आहे। सरकार लाखो रुपये खर्च करत असल्याचं सांगितलं जाते, प्रत्यक्षात मात्र पाण्यासाठीची भटकंती दरवर्षी 5वीला पुजल्याचं दिसतंय। स्थानिक प्रशासनानं सरकारनं आता तरी जनभावना लक्षात घेत पाण्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी होतीये। परभणीहून गजानन देशमुख, जालन्याहून नितेश महाजन, झी 24 तास।